नमस्कार माझ्या साऱ्या मित्रमैत्रिणींना, कसे आहात तुम्ही? मला खात्री आहे तुम्ही नक्कीच मजेत असणार. हे बघा मित्रमैत्रिणींनो, मी आता सध्या उभा आहे माझ्या घराच्या ठीक पाठीमागं. आहे ना, बघू शकताय एक कढीपत्ता आणि खूप सारी सीताफळीची झाडे आहेत. आणि ह्या सीताफळीच्या झाडामध्ये हे बघा एक चिक्कूचं सुद्धा झाड आहे आणि ते हिरवगार आहे. त्याला अशी बारीक खूप अशा प्रकारची फुलं आलेली आहेत. आणि सीताफळीच्या झाडाला तुम्ही बघू शकताय मस्तपैकी अशा कळ्या लागलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो मी त्या कळ्या. हे बघा अशा कळ्या लागलेल्या आहेत. हे बघा अशा कळ्या बारीक खूप छान अशा प्रकारच्या कळ्या आहेत. आणि छोटी सीताफळंसुद्धा यायला सुरुवात झाली, अगदी छोटी सुपारी सारखी. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, हे पावसाळ्यात येणारं पीक आहे. मला फक्त पावसाळ्यातच फळं जास्त येते. आणि हे बघा अशा प्रकारचे, कदाचित तुम्हाला दिसणार नाही. हे बघा इथं आहे दुसरं, हे बघू शकताय. अशा प्रकारचे सीताफळाचे छोटे सुपारीवाणी फळं लागले, अगदी बारीक आहेत. आणि विशेष म्हणजे हे पावसाळ्यातच फळं येतं, मोठं होतं. आणि त्याची पावसाळ्यात ग्रोथ जास्त असते फळांची. उन्हाळ्यामध्ये ह्या झाडांना कुठल्याही प्रकारचा पालासुद्धा राहत नाही, फक्त उभ्या असतात ते काड्या. तर बघू शकता तुम्ही, हे एक शेवग्याचं मोठं झाड आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मित्रमैत्रिणींनो, चाफ्याला बघा कशी मस्तपैकी फुलं लागलेत. हे बघा चाफ्याचं झाड, हे बघा किती सुंदर फुलं आहेत बघा. ही चाफ्याची कशी अगदी प्रत्येक फांदीवरती अशी मस्तपैकी उमललेत. आणि हे बघा कढीपत्ता, कदाचित काही लोकांनी कढीपत्ता बघितला सुद्धा नसेल. आणि कढीपत्त्याची विशेष म्हणजे फुलं तुम्हाला दाखवते मी. हे बघा कढीपत्त्याला कशा प्रकारची फुलं लागलेत. हे बघा अगदी अशी गुच्छाने फुलं लागतात. हे बघा, आणि त्याला काळ्या रंगामध्ये बी येतं मित्रांनो. हे बघा ही कढीपत्त्याची फुलं आहेत आणि काळ्या रंगाचं बी त्याला येतं. आणि बीसुद्धा खूप छान असं असतं, त्याचं बारीक असतं. हे बघा असं कढीपत्त्याचे झाड आहेत. आणि बाकी सगळी सीताफळीची झाडे आहेत. या साईडनं बघू शकताय तुम्ही, पूर्ण सीताफळीच्या झाडाची लाईनची लाईन आहे. इथं मधीच एक झाड लावलेलं आहे आणि ही मोकळी जागा आहे. तर ह्या जागेमध्ये काही आंब्याची झाडं लावण्याचा विचार चालला आहे. पण थोडं काय आहे, आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण येत असल्यामुळं तर काहीच करता येत नाही. पाण्याचा सोर्स थोडा जमिनी तिथं कमी आहे, खडकाळ जागा आहे. बघू शकताय तुम्ही, छोटंसंच पण आपलं नियमित गार्डन वजा केलेलं आहे. आणि त्यात काही फळझाडं आहेत, सीताफळाची, चिकूची आहेत, काही आंब्याची झाडं लावलेत. समोरच्या अंगाला 2-3 काही छोटी आहेत. आणखीन मी तुम्हाला मित्रांनो गंमत दाखवणार आहे. हे बघा आंबाडीची झाडं. ही आंबाडी भाजीसाठी खूप छान असते बघा. आणि आयुर्वेदिक पण आहे असं म्हणतात. त्याचं नेमकी कुठल्या रोगावरती हे होतं नाही माहीत, पण याची भाजी खूप छान बनते.
सध्या इथं काय पाणी कमी असल्यामुळे हे सुकून चाललंय, पाऊस नाही आहे ना. बघू शकता तुम्ही. आणि खूप म्हणजे खूप सारीच फुलं या सीताफळीला लागलेत, कळी अगदी भरपूर अशा कळ्या आहेत. आणि याला भरपूर अशी सीताफळं येतात. झाडं छोटी छोटीच आहेत. इथं एक आंब्याचं झाड लावलं होतं मित्रांनो, हे सुद्धा जळून गेलं बघा. बघू शकता अशा प्रकारचं हे गार्डन आहे आमचं छोटंसं. आणि ही लोकांची जनावरं आत येऊ नये म्हणून अशा प्रकारची लाकडी टाकलेली साईडनं कंपाऊंड वाजा. आणि इथं बघू शकता एक वेल आहे, काशीफळ भोपळ्याचा वेल आहे हा. आता हा वेल ह्याच त्या लाकडावरती पूर्ण हे होईल. इथं एक वालाची वेल लावली आहे. अशा प्रकारे घराच्या पाठीमागचा परिसर आहे मित्रांनो. मला खात्री आहे माझं छोटंसं गार्डन तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल.